आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड. हरीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको. स्वागतम, शुभ स्वागतम. हर्ष मनात मावेना मिळे स्मृतींना उजाळा, हर्ष मनात मावेना मिळे स्मृतींना उजाळा. असा आगळा वेगळा आहे मैत्रीचा सोहळा. मित्र हो, ज्या कार्यक्रमाची आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो तो कार्यक्रम म्हणजे स्नेह संमेलन इयत्ता 2000 या बॅचचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम. या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि या सरस्वती मातेच्या सानिध्यात राहून बगीच्यातल्या फुलांप्रमाणे उमललेले माझे सर्व मित्र मैत्रिणी फुलांसारखे दिसत आहेत. तुम्हा सर्वांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या कार्यक्रमात येऊन तुम्हीच आहात आमचे धन, तुमच्या स्वागताचे आले हे क्षण. राजा विना दरबार तो कसला, राजा विना दरबार तो कसला, सिंहावल्या जंगलाचा राजा तो कसला, आणि अध्यक्षा विना सोहळ्याचा साज तो कसला. त्यासाठीच आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठे मन असावं लागतं. कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय माजी केंद्रीय मंत्री व या संस्थेचे सर्वेसर्वा श्री यज्ञ अण्णा पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अशी मी आमच्या सर्व मित्रमंडळींतर्फे विनंती करतो.
मनोज आहे. आमचे सहकारी नरेंद्र याराव यांनी जी सूचना मांडली त्याला मी माझ्या मित्रमंडळी यांच्या वतीने पूर्ण अनुमोदन देतो. लहान मातीच्या गोळ्यापासून घडवत असतात. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्यापासून मळके बनवत असतो त्याप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून घडवत असतो. आणि असेच आपल्या सर्वांना घडवणारे आजचे सर्व आपले अतिथी माननीय श्री के सोनवणे सर, श्रीयुत परदेशी सर, त्यानंतर पी.बी. पाटील सर, श्रीयुत एस.एस. पाटील सर, श्रीयुत आर.डी. पाटील सर, श्रीमती एस.एस. पाटील मॅडम, त्यानंतर श्रीयुत हेमराज दौलत पाटील सर, व्ही.एच. पाटील क्लर्क साहेब, आढाव सर, श्रीयुत परदेशी सर, श्रीयुत जैन सर, तसेच श्रीयुत डी.एन. पाटील सर, या सर्व मान्यवरांचं मी प्रमुख अतिथी म्हणून स्वागत करतो. त्यांनी प्रमुख अतिथीचं पद स्वीकारायचं आहे. शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने व माता सरस्वतीच्या पूजनाने करूया सुरुवात कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. अशा या मंगलमय प्रसंगी मी आजच्या या मान्यवरांना व अध्यक्षांना विनंती करतो की सर्व प्रमुख उपस्थित मान्यवर व अध्यक्ष श्रीयुत मॅडम यांनी आपल्या शुभ हस्ते सरस्वतीवर ते स्वर्गवासी झाले त्यांना देखील पुष्पहार आजच्या आठवणीच्या निमित्ताने आपण अर्पण करायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी माता सरस्वतीचं पूजन करून दीप प्रज्वलन करायचं आहे. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची, राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जवळून अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचे तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची, निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची, अज्ञानरूपी अंधकाराचा आताच नुकतेच आपले त्यांचं देखील मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. सुस्वागतम, स्वागत. सर समोर बघा. आहे ना, ठेवलेलं आहे दगड आहे तिकडून ठेवला. हा तिकडे आहे. बरोबर आहे. ते पण पुढे औपचारिकता नाही, ही आत्मिकता आहे वास्तविक. मित्र हो, सादर आहे तुमच्या समोर या सोहळ्याची प्रास्ताविक. की लहान होतो तेच बरं होतं. बालपण आठवलं ज्या वेळेस आपण गावात एंट्री केली. मुलं तर इथंच होते परंतु मुली बाहेरगावी असतात, सासरे असतात. त्यांनी ज्या वेळेस रेल्वे गेट पासूनच एंट्री केली तर त्यावेळेस बऱ्याच मुलांनी असा अनुभव केला की आम्हाला अंगामध्ये असं थरथरल्यासारखं झालं, डोळ्यात अश्रू आले. शाळेकडे पाहिल्याबरोबरच आम्हाला 20 वर्षानंतरचा गेट टुगेदरचा सोहळा आज आपण इथं आयोजित करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वजण बसलेलो आहोत.
या वास्तूकडे पाहिल्यानंतर, येथील खडानखडा या इमारतीकडे पाहिल्यानंतर केवळ आजचं आपलं शारीरिक मिलन नसून गेल्या 40-42 वर्षापासून आपण या शालेय परिसरात वावरत होतो त्यांच्या आठवणींचा उजाळा. गेट टुगेदर म्हणजे आठवणीतील शाळा, गेट टुगेदर म्हणजे आनंदाचा मळा, आणि या आनंदाच्या मळ्यामध्ये सहभागी आपण झालो. तोच कार्यक्रम आहे आपला हा स्नेह संमेलनाचा. गेल्या 25 वर्षापासून जेव्हा आपली 2000ची सन 1999 तर 2000ची आपली ही बॅच, आणि या बॅच मध्ये सर्वप्रथम पाहतो त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणचं गेट टुगेदर असं झालं तसं झालं. मग आपणही काहीतरी करावं. आपले मित्र कुठं असतील, आपल्या मैत्रिणी कुठं असतील, आपले शिक्षक आज काय करत असतील, असं प्रत्येकाला वाटत असत. आणि ही जो सुनील आमलेच्या डोक्यात पेटली आणि सुनीलच्या श्रेयामुळे हा ग्रुप स्थापन झाला. आणि सुनीलचा एक कॉल काय यावा आणि सगळ्यांनी त्याला एकदम रिस्पॉन्स द्यावा, आणि सर्व शिक्षकांनी देखील, आणि विशेष करून म्हणजे या वयामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तर हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केलेला आहे. मित्र, सागराची खोली आणि हिमालयाची उंची, सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचे तेज आणि चंद्राची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर आज आपल्याला लाभले. अशा या मान्यवरांचा व्हायलाच हवा योग्य असा आदर, योग्य असा सत्कार. त्यामुळे आम्ही आयोजित केलेला एक छोटेखानी या सत्कारासाठीच मी सर्वप्रथम आणि त्या रोपाला जसं लोखंडाला परिसाने स्पर्श करावा तसं अण्णांनी शाळेचं दातृत्व घेतलं आणि शाळेच्या रोपट्याचं एक वटवृक्ष बनवला. असे आमच्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य माजी मंत्री श्री M.K. अण्णा पाटील यांचा सत्कार आपल्या बॅचचे सुनील आमले, दादा आमले आणि भोलेनाथ आमले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती नाही आणि गंधर्वानंतर गाणं नाही, गरुडानंतर भरारी नाही, तुमच्या सारखे महान पुढचे सत्कारार्थी श्रीयुत K.A. सोनवणे सर, माजी मुख्याध्यापक. श्री सत्कारासाठी मी आमंत्रित करतो ललित शेवरे, समाधान आमले, मनोज आयराव. गणित भूमिती आपल्याला 8वीला शिकवणारे आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्रीयुत R.C. पाटील सर, त्यांचा सत्कार करण्यासाठी सतीश, किरण आणि उमाकांत. R.D. पाटील सर, नांद्रे, ज्यांची कीर्ती अशा आजचे सत्कारमूर्ती, गावोगावी ज्यांची कीर्ती, प्रशांत, कैलास आणि रवींद्र यांनी यायचंय. तर साल श्रीफ आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी माता यांची मूर्ती भेट म्हणून अतिउत्साह आहे. बघा,
त्यांना शास्त्री सरांचा सहवास आपल्याला अत्यंत लाभला होता इयत्ता 8वी, परंतु शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री एन.जे. आढाव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी योगिता, प्रतिभा आणि रत्ना सरांना आम्ही फक्त एक विनंती केली आणि सरांनी तात्काळ आम्हाला होकार दिला आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील वाटलं की आपला परिचय तरी नव्हता, परंतु एक चांगल्या कामासाठी आणि इतक्या वर्षानंतर तुम्ही मित्र आणि त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती आहेत बाला, शोभा आणि अलका. आजही ओपन युअर बुक्स ते शब्द आजही आम्हाला डोक्यात घुमतात. पेज नंबर 35 ओपन युअर बुक. आमचं इंग्रजी पक्क केल्याबद्दल धन्यवाद सर. त्यानंतर पुढच्या सत्कारमूर्ती आहे श्रीमती S.S. पाटील मॅडम, माजी मुख्याध्यापक बोरखेडा. करण्यासाठी मी आमंत्रित करतो सीमा, वैशाली मोरे, रेखा आणि सुवर्ण. मॅडमांसाठी मी म्हणेल, नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली, मातीतून उगवून सुद्धा आभाळाला भिडलेली, मातीतून उगवून सुद्धा आभाळाला भिडलेली. मॅडमांनी देखील आम्हाला बीजगणित अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलं. त्यानंतर असतात शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात. ते बदलून गेले तरी आठवणी त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही. तसंच श्रीमती S.S. पाटील सरांचं कर्तृत्व आपण कधीही विसरू शकणार नाही. सर आपल्याला हिंदी शिकवायसाठी आलेले होते. सर्वात प्रथम सरांची एंट्री झाली आणि सरांचा राग निघाला आता नानावर. नानाच्या कानात आनंद सुद्धा पिंपरी शाळेचे मुख्याध्यापक श्री R.D. पाटील सर यांना मी विनंती करतो, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो माधवराव, रामदास, नंतर संतोष उगणे. हिंदीचे ते अतिशय स्ट्रिक्ट असे सर होते. ज्या पद्धतीने हिंदीच्या पिरियड मध्ये मराठीचा शब्द बोलायचा नाही हा सरांचा आग्रह राहायचा आणि खूप कमी काळासाठी हिंदीसाठी ते लाभलेले होते श्री R.D. पाटील सर. D.M. पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो उल्हास, कैलास आणि जगन. टीचर हा आवाज सरांना मिळालेला आहे, त्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं स्वागत करूया. धन्यवाद सर. असेच आपल्या शाळेत एक्सलंट टीचर, लोकमत अवॉर्ड विजेते श्री D.M. पाटील सर. हो
सर. त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती आहेत श्रीयुत हेमराज दौलत पाटील सर. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो नरेंद्र भिकन लहू जिंके परा पाया रचवता. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो नितीन, वर्षा, बाला, राजलक्ष्मी. व्यक्तीजवळ शब्दांची खाण आहे. कार्यक्रम कुठलाही असू द्या, भाषणाचं काम दिलीप जैन सरांनी केलं. धन्यवाद सर, आमची गणित आणि भूमिती पक्की केल्याबद्दल आणि आम्हाला वक्तृत्व शिकवल्याबद्दल. मूर्ती आहेत श्रीयुत एस एन शेवरे, सर्जराव आप्पा. त्यावेळेस पाण्याची सोय नव्हती. यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो नाना, सतीश, बाप्पू, अरुण उमेदवार, श्रीयुत आप्पा असतील, डी.एम. पाटील असतील, रमेश पाटील असतील. यांनी कधीही विजय आपले असतील, यांनी कधी आपल्याला पाण्यासाठी टोकलं नाही. आमची सर्व पाण्याची व्यवस्था आणि शाळेची काळजी घेतल्याबद्दल आपणचं खूप खूप आभार. त्यानंतर खेडेकर यांचं सकाळ गणेश, अमोल खुशाल गणेश उल्हास. एक शब्दही उलट न बोलता, परंतु एक शब्दही न उलट बोलता अगदी मायेप्रमाणे माया लावली, त्याबद्दल त्यांचं देखील खूप खूप आभार. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्रीयुत विजय निंबा आमले. यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवतोय, आमंत्रित करतो समाधान रेवणार, जगन पुराडे. झाले राहिले ना. समोर बघा. सत्काराचा कार्यक्रम आपण थोडा स्थगित ठेवूया. जवळपास झालेलाच आहे. नजर चुकीने कोणी बाकी असेल, परंतु कोणी बाकी नाही राहिले. सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमनांनी स्वागत करतो. त्यांना पुढे कार्यक्रमाने बाहेर जायचं आहे, त्याबद्दल आपण सर्वप्रथम बाकीचा कार्यक्रम आपण बाजूला ठेवूया आणि अध्यक्षांचं मनोगतपर 2 शब्द आपण ऐकूया. मग अण्णांना कार्यक्रमापासून आपण रजा देऊया आणि पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. तर मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री MK अण्णा पाटील. मनोगत व्यक्त केल्यानंतर आपण सगळ्यांनी अण्णांसोबत एक सामुदायिक फोटो घेऊया आणि मग नंतर आपला कार्यक्रम आपण पुढे जाऊ. या ठिकाणी 2000 साली 10वी पास झालेले सर्व त्यावेळेचे विद्यार्थी मित्र भाऊ बहिणी लाडक्या बहिणी आणि त्यांना तयार घडवणारे सर्व शिक्षक आणि उपस्थित सज्जन,
खरं म्हणजे अतिशय आनंदाचा क्षण आहे हा. असे क्षण फार कमी येतात. याचं कारण असं की अतिशय चांगल्या विचाराने आणि एक अंतःकरण पूर्ण असलेल्या प्रेमाने एकत्र जमा होण्याची जी आपली प्रतिक्रिया आहे ती अतिशय छान आहे. ज्यावेळेला काल आपला ग्रुप काही आला माझ्याकडे आणि सांगितलं, मला खूप आनंद वाटला. तो याच्याकरता की एक चित्र आपल्याला पाहायला मिळेल की आपलं काय स्वप्न होतं आणि स्वप्नाचं प्रत्यंतर काय झालं, त्याचा काय अनुभव आहे हे निदान आपल्याला 25 वर्षानंतर ऐकायला मिळेल. योगायोगाने आम्ही आहोत 25 वर्षानंतर सुद्धा. कारण बरीचशी मंडळी थोडीशी वेगळ्या विचाराची असते, उत्सुक असते, विचारत असते वय काय, त्यामुळे काहीतरी सांगावं लागतं. नाईलाज आहे त्याला. तर कोणत्या भावनेने, चांगल्या भावनेने विचारतात का वेगळ्या भावनेने विचारतात सांगता येत नाही. तो काही असो, परमेश्वराने आपल्याला सगळ्यांना भेटण्याचा योग आणलेला आहे. त्याबद्दल मी खरोखरच काय म्हणतात ते आनंदी एक व्यक्ती आहे. याचं कारण असं की त्या काळामध्ये वडाळेकर मंडळींनी एक स्वप्न पाहिलं होतं. जसं आपलं प्रस्तुतकर्त्यांनी सांगितलं की वाघळीला सायकलीवर जायचं, मुलांनी कुठेतरी कोणाकडे जाऊन शिकायचं, मुलींच्या शिक्षणाचा तर पत्ताच नव्हता. मुलींना शिक्षण घेणं ही फार अवघड बाब जुन्या काळात होती. कारण मुलीला एकटी सोडणं हे त्या काळामध्ये कोणालाही, कोणत्याही पालकाला, आई वडिलांना पटायचं नाही. नातेवाईकाकडे पाठवायचं, ते सुद्धा कसे राहतील ते सांगता येत नाही. आणि त्यामुळे मुलींचं शिक्षण होणं अत्यावश्यक आहे ही भावना थोडीशी माझ्या मनामध्ये फार वर्षापासून टिकून होती आणि त्याला वेगळा इतिहास आहे. परंतु त्या इतिहासाचा न जाता एकच होतं की ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकून मोठे व्हावेत. शहरातल्या माणसाने काही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला नाही, ठराविक समाजानेच काही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपलं ग्रामीण भागातलं नेतृत्व कोणत्याही पैलूतून त्यांना जो पैलू अवगत असेल त्या पैलूतून तयार व्हावं आणि पुढे जावं, खूप मोठं व्हावं, खूप चांगलं समाजाची सेवा करण्यासाठी कोणत्याही माध्यमातून भाग घेऊ ही भावना मनामध्ये असल्यामुळे एक कारखान्याचा चेअरमन या नात्यातून मी वेगवेगळ्या कल्पना माझ्या डोक्यामध्ये
धरतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा साहेब. आप जिवो हजारो साल, साल के दिन हो 50,000. कोणी कितीही वय विचारू द्या अण्णा, परंतु तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच असू द्या. धन्यवाद. तर आमच्या बॅच 2000 कडून आपल्या शाळेसाठी एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक प्रेझेंट आणलेलं आहे. ते प्रेझेंट आपण काळजी करणार कार्यक्रम तर आपला अजून बाकीच आहे. आता तर फक्त सत्कार झालेले आहेत. आपले विचार, सुख दुःख सगळ्यांनी इथे घेणार आहोत. पुढच्या 2 तासासाठी मात्र सगळ्यांना विनंती असेल की कोणीही कार्यक्रम सोडून जाऊ नये अशी नम्र विनंती. श्रीयुत जैन सर. विद्यादाता श्री गणेश एवं दात्री माँ सरस्वतीला कोटीशी वंदन करतो. ज्या मायभूमीत जन्मलो ती मायभूमी भारत माता आणि भारतीय संस्कृतीला मानाचा मुजरा करतो. ज्यांनी देशासाठी आपल्या स्वतःचं प्राणाचं बलिदान दिलं असं आपल्या वडाळ्याचे आन बान शान शहीद सोपानामले, शहीद गणेश अहिरराव यांना कोटीशा वंदन करतो. अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारे परमश्रद्धेय आणि विशेष म्हणजे सर मी याच्यासाठी अट्टास केला की आज खरोखर त्या शाळेमध्ये आज माझा सत्कार होतोय की ज्या शाळेचं मी प्रथम पाखरू होतं, ज्या शाळेला आम्हाला आकार दिलेत असे गुरुवर्य आदरणीय RC पाटील सर, आदरणीय गुरुवर्य परदेशी सर, आदरणीय मॅडम, आदरणीय KS सोनवणे सर, सर्व गुरुजन मंडळी जरी आम्हाला नव्हती मात्र दुसऱ्या युनिटला होते असे पाटील सर नांद्र्याचे, परदेशी आपले पाटील सर, SS पाटील सर, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक मंडळी, PB अण्णा वगैरे, माझा क्लासमेट विजू. आणि मी खरोखर स्वाभिमानाने सांगतो, मी जरी सर्जेराव अप्पा इथं सेवक होते तरी मी त्यांचा विद्यार्थी होतो. असे सर्व गुरुजन, माझ्या प्राणप्रिय विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, RC पाटील सर, परदेशी सर जेव्हा आजही मंडळी दिसते मॅडम, त्यावेळेस सहजच माझ्या शाळेत RC पाटील सर प्रथम व्यक्ती आहे. RC पाटील सर त्यांच्या कर्तृत्वाने अध्यक्ष झालेले आहेत. सर जेव्हाही येतात सर जरी सांगतात की दिलीप माझा विद्यार्थी आहे, मोठे स्वाभिमान आहे, तरी देखील मी सगळ्यांच्या समोर तिथं नतमस्तक होतो. विद्यार्थी मित्रांनो, मी एवढ्यासाठी सांगतोय की ही शाळा माता आणि या शाळा मातेने मी ज्यावेळेस शिकायचं सर, परदेशी सर आम्हाला होते, कोणीतरी सांगितलं की परदेशी सरांचं ग्रामर अजूनही आठवतं. सर मलाही आठवतं बरं का. चंद्र तेथे चंद्रिका, शिव तेथे अंबिका असणे की जे, गणपत माने वेडी पितांना चावायचा नुसती काडी, मणिभद्रांचा बांधेन मी या जागेवर माडी. बरोबर आहे सर. अरे सरबा तुला किती दूध पाजले तरी शेवटी तू विशेष ठोकतोय. सरांचं ग्रामर होतं बरं का. आणि आमच्या RC पाटील सर नेहमी गणित शिकवता शिकवता आम्हाला, पाटील सर कबड्डीमध्ये सुद्धा आमच्या बरोबर खेळायचे मॅडम. म्हणजे इतकं छानसं मार्गदर्शन. फक्त एकच की त्यावेळेचे मला वाटतं सुधार सर असतील, SS पाटील सर असतील, खरोखर सर या मंडळींनी आम्हाला इतकं व्यवस्थित शिकवलं. आणि आज मी तुमच्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. सर मी माझ्या शाळेमध्ये सरांच्या साक्षीने, सोनवणे सर, महाराष्ट्रात नाही अशी गणिताची लॅब AB हायस्कूल मध्ये आम्ही तयार केली. महाराष्ट्रात कुठेही नाही अशी गणिताची लॅब आदरणीय RC पाटील सर अध्यक्ष साहेब असताना त्या ठिकाणी स्थापित झाली. जवळजवळ 20 लाखाचे ॲपरेटसेस. मी
या निमित्तानं फक्त मार्गदर्शनाखाली तुम्हाला एवढं सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, नरेंद्र असतील, इतर सगळी बॅच, समोर तात्यासाहेब आहेत, भोलेनाथ आत्ताच आला की सर गुळची वेली आणली असते तर बरं झालं असतं. सर हे पोरं ट्युशनला यायचे, मागा गुळची वेली असायची, ती गुळची वेली गुळ खाता खाता गणित शिकायचे. हो दादा तू पण. सगळेच विद्यार्थी, नाव घेणं शक्य नाही, मात्र सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बस एकच आव्हान करतो, वेळ कमी आहे. एक छोटस उदाहरण, तुम्ही मित्रमंडळी एकत्र आले, काल एक मेसेज व्हायरल होता, ऐका सगळ्यांनी. 19 हत्ती होते सर, आणि वडिलांनी सांगितलं की अर्धे हत्ती मुलाला द्यायचे, 1/5 हत्ती मुलींना द्यायचे, नोकराला द्यायचे, 1/4 हत्ती मुलीला द्यायचंय. अर्धे मुलाला, 1/4 मुलीला आणि 1/5 नोकराला. हत्ती होते 19, अर्धे करता येत नव्हते. करायचं काय, सगळ्यांना बोलवलं, मात्र अर्धे होत नव्हते. शेवटी मित्र आला, मित्राजवळ 1 हत्ती होता, त्याने तो हत्ती त्याच्यात ऍड केला, झाले 20. अर्धे मुलाला दिलेत, अर्धे किती झालेत 20 पैकी 10, बोलत चला, अर्धे किती झालेत 10, राहिलेत 10. 10 पैकी 20 पैकी 1/4, 4×5 20, 5 हत्ती मुलीला दिलेत. 10 पैकी किती राहिलेत 5, 20 पैकी 1/4 म्हणजे 1/5, 5 20. बघा, 10 हत्ती मुलाला गेलेत, 5 हत्ती मुलीला गेलेत, राहिलेत 5, 20चा 5 भाग म्हणजे 5 20. 4 हत्ती मुलीला गेलेत, 5 मधून किती राहिलेत 1. तो हत्ती मित्र घेऊन गेला. मला एवढंच सांगायचं आहे, हत्ती 19 होते, मात्र मित्राशिवाय काही शक्य झालं नाही. तुम्ही सर्व मंडळी, मित्रमंडळी एकत्र आली आणि या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ शकला. विद्यार्थी मित्रांनो, ते शिक्षक झाडापेक्षा कसे श्रेष्ठ असतात. पालवी गळून जाते, मात्र पुन्हा झाडाला मिळत नाही. आज तुम्ही आमची पालवी, मात्र पुन्हा शाळारूपी या वृक्षांना आणि या महान शिक्षकांना पुन्हा भेटली. हेच त्यांचं नशीब, आमचं नशीब. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, सुख दुःखामध्ये भाऊ वेगळा होऊ शकतो, मात्र मित्र नव्हे. बस हेच प्रेम सदैव ठेवा. आजची स्थिती हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो अशी घाणेरडी झालेली आहे. मात्र एक शिक्षक म्हणून, एक हाडाचा शिक्षक म्हणून आव्हान करेल, कधीही आई वडिलांना दुखू नका. भले तुम्ही श्रीमंत असतील, करोडपती असतील, आणि जर आई वडील वेगळे असतील तर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. आणि तुम्ही गरीबातले गरीब असाल आणि आई वडिलांची सेवा करीत असाल, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात. बस या निमित्ताने एवढं आवाहन करतो, तुम्ही आदर्श नागरिक घडवत, तुम्ही भारत देशाची चांगली सेवा करत, पुनश्च माझ्या या शिक्षकांना अनेक नतमस्तक होतो. सर, आजही मी शाळेत जातो, जेव्हा शाळेत येतो, सर्जनाप्पा आजही मी नमस्कार करतो सर आणि पुढे जातो. या शाळेमातेनेच माझं जीवन घडवलं. पुनश्च या सरस्वती मातेला, या गुरुजनांना कोटीश्वर वंदन करतो. तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो. नरेंद्र, खूप सुंदर सूत्रसंचालन केलं. पुनश्च तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद, तुम्ही मला ऐकलं. थँक्यू. टुगेदर म्हणजे रुटीनला ब्रेक, गेट टुगेदर म्हणजे भूतकाळाचा ट्रेक. आणि भूतकाळाच्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण इथं मंचावर उपस्थित आहोत. त्यानंतर आता शाळेचे गेट टुगेदर हे छान होणार, शाळेचे गेट टुगेदर हे छान होणार. 4 दिशातून 4 विचारांची मने एकत्र येणार, होईल भेट, समोरासमोर एकमेकांसोबत परिचय होईल थेट. तर मी उपस्थित सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय, कारण आपण आता 25 वर्षानंतर भेटलेलो आहोत. काहींची शरीरयष्टी जरी सेम आहे तरी बऱ्याच जणांची शरीरयष्टी वेगळी झाल्यामुळे एकमेकांना चेहरे ओळखू येत नाहीत. तर अगदी खट्या मिश्किल भाषेमध्ये स्वतःचा परिचय अगदी हसत हसत करून द्यायचा आहे. तर शिक्षकांना आपण सर्वप्रथम सगळ्यांनाच आपण परिचय. माझं शिक्षण इंग्लिश झालंय. मी सध्या राहायला सुरतला आहे आणि अदानी एंटरप्राइजेस म्हणून कंपनी, तिथे मी कामाला आहे. चला, नाव ललित बिकनराव शौरे, मी धुळे जिल्हा परिषदे प्राथमिक शिक्षक आहे. सध्या मी आता नाणे सिद्धनाला, आणि मुलगी आहे, मुलगी 4थी मध्ये जाते, मुलगा लहान आहे. धन्यवाद. माझं नाव सुनील धर्माकर, राहायला कल्याण, भारत बिजलीचा कायमस्वरूपी परमानंट वर्कर आहे. कल्याण
माझं नाव सुनील धर्मा पाटील, राहणार कल्याण, जॉब भारत बिजली लिमिटेड, परमानंट कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कल्याण इथला स्वतःचं घर आहे. एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी डिग्री करते बी फार्मसी, मुलगा इयत्ता 10वीला आहे. वेल सेटल आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 11वीला आहे, एक 5वीला आहे. ज्या गावात शिकलो त्याच गावाची सेवा करायला मला मिळाली आज. मी भाग्यवान समजतो स्वतःला. की ज्या गावात शिकलो त्याच गावाची मला सेवा करायला मिळाली. धन्यवाद. मी सध्या भारत तिब्बत सीमा पोलीस बल मध्ये कार्यरत असून माझी जॉब शिमला हिमाचल प्रदेश मध्ये आहे. मला 2 मुलं, एक 8 वर्षाचा आहे आणि एक 4 वर्षाचा आहे. आणि माझ्या फॅमिली चाळीसगावला सेटलमेंट आहे. धन्यवाद. समाधान रेवनाथ सूर्यवंशी. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मी शेतकरी वारकरी. धन्यवाद. नाव नाना बाबूराव पाटील. मला 2 मुली आहेत, 7वीला एक 5वीला आहे. दुग्ध व्यवसाय करतो मी. धन्यवाद. व्यवसाय शेती, 2 मुले आणि दुधाचे. मला एक मुलगा एक मुलगी आणि गाईंचा व्यवसाय चालतो आणि शेती पण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव उल्हास रमेश आमले. मी डेअरी पूर्ण केला आहे. वेटरनरी डॉक्टर म्हणून कामही करतो आणि आता आपल्या संस्थेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. मी नॅशनल रोडचं काम करतोय आणि प्रायव्हेट जॉब करत आहे. नाशिक, धुळं आणि औरंगाबाद. नमस्कार. माझं नाव समाधान तुकाराम पाटील आहे. दुधाचा व्यवसाय आहे आणि मला असा काही विषय नाही. मुलगा आहे 11वीला, मुलगी आहे 9वीला. कमल बारको आहे राव. मला एक मुलगा एक मुलगी. माझा व्यवसाय आहे शेती. माझं नाव भोलेनाथ इलाल पाटील आहे. मी सध्या पुण्याला आहे आणि कल्याणी प्रेस लिमिटेड येथे एक एम्प्लॉय म्हणून काम करतो आहे. मला एक मुलगी एक मुलगा आहे आणि तसेच माझा व्यवसाय पण आहे रेणुका माता एक एंटरप्राइजेस म्हणून. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. हॅलो, मी कैलास लक्ष्मण कुराडे. अजून तिकडे कोण राहिले? मला 2 मुलं आहे, एक मुलगी एक मुलगा. मुलगी BC करते, मुलगा 12वीला आहे. बस माझा कामाचा व्यवसाय. मी गणेश सुदेव सोनार, मळगाव. मी ग्रामपंचायत मळगावला तर्क आणि पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मला एक मुलगा 2 मुली आहेत. माझं नाव किरण झुंबर शौरे. मी नाशिकला राहिला आहे. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. माझा व्यवसाय आहे भाजीपाला सप्लाय करतो. राहायला नाशिकला आहे. माझं नाव उमाकांत एकनाथ कासर आहे. मी घरीच ऑटो वगैरे चालवतो. हॅलो, माझं नाव कुशाल नारायण पाटील आहे. मला 2 मुलं आहे, एक मुलगी 9वीला आहे आणि एक मुलगा 7वीला आहे. शेती व्यवसाय. मी गणेश भानदास खैरनार, मळगाव. हल्ली मुक्काम माझा नाशिकला आहे. मला 2 मुली आहे आणि 4 व्यक्तींमुळे माझा 10वीच्या वेळेस माझा झेंडा लागला होता. त्यांच्यामुळे मी आज नाशिकला वेल सेटल आहे. माझा किचन ट्रॉलीचा व्यवसाय. सतीश लालचंद सूर्यवंशी, शेती व्यवसाय, 2 मुली एक मुलगा. माझं नाव अरुण उमेदराव पाटील आहे. व्यवसाय शेती दूध उत्पादन. 2 मुलं, एक 10वीला एक 5वीला. माझं नाव दादाभाऊ नामदेव आमले. मी CISF मध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 7वीला आहे आणि लहान 7वीला आहे. धन्यवाद.
माझं नाव प्रशांत मारू वायराव. मला एक मुलगा एक मुलगी आहे. विशेष म्हणजे माझी मुलगी पण कार्यक्रमाला आलेली आहे. माझ्या असे 2 भाऊ, अजून पण एकत्र फॅमिली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित. माझं नाव नरेंद्र आनंद अहिराव. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनाशी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला एक मुलगी एक मुलगा. सांगायला अतिशय गर्व वाटतो की माझी मुलगी नवोदय विद्यालय येथे शिकत आहे. आता ती UP साठी तिचं सिलेक्शन झालेलं आहे. 1 वर्षासाठी ती UP ला गेलेली आहे आणि नवोदय मध्ये जाणारी वडाळ्या गावातली एक पहिली विद्यार्थिनी म्हणून तिने गौरवलेला आहे. तर नुसतं गौरवलाच नाही, आपल्या 15-16 तालुक्यातून 80 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन तिथं होत असतं आणि तिने इयत्ता 6वी 7वी 8वी पर्यंत ऑल ओव्हर स्कूल टॉपरची ट्रॉफी तिच्या नावाने आहे. ती 3 वर्ष स्कूल टॉपर राहिलेली आहे आणि आता 9वीचं शिक्षण ती उत्तर प्रदेश येथे घेत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचा जो जिल्हा आहे इटावा, त्या इटावा मुलं ती आता शिकत आहे आणि मुलगा आहे इयत्ता 6वीला, तर सेंट जोसेफ मध्ये शिकतो. धन्यवाद. माझं नाव मनोज आजार आहे. मी सध्या बोरकडा इथं आपल्या संस्थेतच आहे. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायत सदस्य माझी. तसेच दोन्ही भाऊ एकत्र होतो. आम्ही वेल सेटल आहोत. घर वगैरे सगळं तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थितच आहे. त्यातल्या त्यात 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी माझी 7th स्टँडर्डला आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला आणि गुड आर्चरर आहे. मागे झालेल्या 2022 मध्ये झालेल्या आर्चरी स्पर्धेमध्ये त्यानं रौप्य पदक मिळवलेलं होतं नाशिक डिव्हिजनमध्ये. आणि मुलगा चांगला पळतो. आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या झालेल्या मॅरेथॉनमध्ये 3.5 किलोमीटर पळून त्याने त्याच्या वयाच्या लोकांनी खूप चांगला उच्चांक गाठला होता. 15,000 रुपयाचं प्राईज त्याला मिळालं होतं डिस्ट्रीब्यूट करून. तर अशा पद्धतीने सन्माननीय वाटतो सर्व विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय सोनाने सर, तसेच आपल्या ग्रुपमध्ये आत्ता म्हणजे सामील न झालेले 2 मित्र म्हणजे विजय आणि समाधान. म्हणजे वास्तविक त्यांचं वाईटच झालेलं आहे. एवढ्या वयामध्ये त्यांनी त्यांच्या परिवाराला आपल्याला सोडून जाणं म्हणजे खूप मोठं वाईट आहे. तरी परिचय द्यायची आवश्यकता नाही आहे. तरी माझं नाव भूषण जगन्नाथ शिवारे. मी MA BEd आहे. ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेतच माझं काम होणार होतं, पण काही वाईट विचारांच्या लोकांमुळं त्या बाबतीत माझं काम झालं नाही. तर मी त्या लोकांचे आभार मानतो आणि की त्यांनी मला त्यावेळी जर रोखलं नसतं तर मी आज पोस्टल डिपार्टमेंटमध्ये पोस्टल असिस्टंट या पदावर पोहोचलो नसतो. म्हणजे त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता, सर्व संस्थेचा माझ्यासोबत आशीर्वाद होता. पण जे झालं ते या गोष्टी मागच्या बाजूने माझी मिसेस सुद्धा तुमच्या आशीर्वादाने पोस्टल डिपार्टमेंटमध्ये त्या मंडळ म्हणून 40 ऑफिसला काम होत आहे. हे फक्त भगवंता कोणासोबत कधी वाईट करत नाही. तो सत्याच्या मार्गाने चालतो ना. भगवंता कोणाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कोणी रोखलं तर भगवंता त्याला 2 पटीने जास्त देतो आणि ते माझ्यासोबत झालेलं आहे. मी ब्रँच पोस्टमास्टर म्हणून ओझर इथं 7 वर्ष होतो. नंतर डिपार्टमेंटल एक्झाम घेऊन मी पोस्टल असिस्टंट पदावर बारामती डिव्हिजनला माझी निवड झाली. तिथं 2.5 वर्ष मी काम केलं आणि 8 नोव्हेंबर म्हणजे मागच्या महिन्यात जस्ट धुळे डिव्हिजन या ठिकाणी मी SBCO या ब्रँचला मी सध्या कार्यरत आहे. धुळे डिव्हिजनला तर परिचय द्यायचा झालं. मला एक मुलगा एक मुलगी आहे. दोघे इंग्लिश मीडियमला आहेत. माझी मुलगी 2वीला आहे आणि मुलगा ज्युनियरला आहे. सांगायचं म्हटलं असं की नोकरी नसल्यामुळे म्हणजे लग्न माझं थोडंसं लेट झालं, कारण की मला वेल सेटल व्हायचं होतं आणि त्या पद्धतीने वेल सेटल तुमच्या आशीर्वादाने झालेलं आहे. धन्यवाद. वर्षा मोहन पाटील. आता सासरी गेली तर वर्षा मनोहर पाटील झालं. मला 2 मुलं आहे, एक MSc ला आहे आणि एक BCom ला आहे. आनंदा पाटील आहे. मला गिराला दिलेलं आहे. त्यांचं नाव उषा विश्वास पाटील आहे. मला 2 मुलं आहेत, दोघी शिकतात.
माननीय व्यासपीठावर बसलेले माझे गुरुवर्य आणि मित्रमैत्रिणींनो, मी माझा परिचय देते. माझं नाव शोभा रमेश पाटील आणि लग्नानंतरचं नाव शोभा देवीदास पाटील. मला अंतोर्लीला दिलेलं आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी 14वीला आहे, मुलगा यावर्षी 10वीला आहे. धन्यवाद. मी वैशाली दगडू पाटील. मला सगळं ओळखतात. मी अंगणवाडीमध्ये कार्यरत आहे. मला एक मुलगी आहे, इथं माझ्यासोबत आलेली आहे कार्यक्रमासाठी. मी रेखा आत्माराम आमले आणि तिथलं नाव रेखा रमेश पाटील. मी अहमदाबादला राहते. माझे घरवाले कॉन्ट्रॅक्ट येतात आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा एम.एस. झालेला आहे, मुलगी माझं नाव वैशाली तुषारकांत लाटे. सध्या मी संभाजीनगरला राहते. माझं माहेरचं नाव वैशाली प्रभाकर मोरे. माझा मुलगा, मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझं पुण्याला इंजिनिअरिंगला आहे आणि लहान मुलगा माझा 3रीला आहे. माझे मिस्टर महिंद्रा फायनान्सला लीगल ऑफिसर. माझं नाव सीमा पंडित सोने. आता माझं नाव चेंज झालं, सीमा कैलास पवार. माझं गाव आहे भामराव. मला 2 मुलं आहे. माझा मोठा मुलगा डिप्लोमा करतोय, लहाना डी फार्मसी करतोय. माझे मिस्टर महानगरपालिकेमध्ये कामाला आहे. माझं नाव अलका भास्कर पाटील. अलका भास्कर पाटील. आता नाव बदलल्यामुळे अलका विकास पाटील. मला शिरगावला दिलं आहे. मला 2 मुली, एक मुलगा आहे. मुलगी 14वीला आहे. एका मुलीचं लग्न झालं आहे, 2 नाती. माझं नाव योगिता शिवाजी आहे. लग्न झाल्यानंतरचं नाव, लग्नानंतरचं नाव योगिता रामदास पाटील आहे. 2 मुली आहेत. माझं नाव, शाळेचं नाव सुवर्णा भाऊराव पाटील. माझं लग्नाचं नाव सुवर्णा दिनेश पाटील. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 11वीला आणि एक 12वीला. माझं गाव कोंढण आहे, पण आम्ही सुरतला राहतो, फॅमिली सगळे. धन्यवाद. सुरेश पाटील. माझं नाव आधीच होतं, आताचं नाव मीनाबाई वाल्मिक पाटील. मला वाटीला दिलेलं आहे. 2 मुलं आहे मला. बाला आधार पाटील शाळेचं नाव होतं आणि माझं लग्न झाल्यानंतर बाला दिलीप सोनवणे. माझं गाव बोरवीर धुळ्याजवळचं. मला 2 मुली, एक मुलगा आहे. मोठी मुलगी इंजिनिअरिंग पुण्याला करते, CA-गडला. लहानी मुलगी ला दिली होती, BSF आल्यात. आता एक्सपिरियन्स झाले. 24 वर्ष देश सेवा केली. आता घाटाखाली सौर ऊर्जाची कंपनी ना, तिथं एक्झिक्युटिव्ह ऑफिसरमध्ये लागली. हॅलो, माझं नाव शिरायचं कविता रामराव पाटील. आता लग्न झाले तर कविता कैलास बोळसे. मला अनोट्याला दिले चोपड्या तालुक्यात. आता कल्याण. मला 2 मुली आहेत. माझं प्रतिभा प्रमोद पाटील. मला 2 मुली आहे. एक मुलगा आहे, मोठी मुलगीचं BA झाले, दाखले कॉमर्सला आणि UPSCची परीक्षेची तयारी करते. एक मुलगा आहे 11वीला. जाणव शाळेचे नाव आहे रत्ना इंद्राजाईराव. मी आता सध्या कल्याणला राहते. रत्ना विकास पाटील. माझे मिस्टर सध्या मुंबई पोलीसमध्ये आहेत. मी सध्या स्थायिक कल्याणलाच आहे. विशेषतः म्हणजे माझी मुलगी सुद्धा आलेली इथे CITच्या 2ऱ्या वर्षाला आहे. माझी मुलगी. नमस्कार, मी तुमचे मित्र आणि तुमचे विद्यार्थी कैलासवासी समाधान पतिंगराव आमले यांची ज्येष्ठ कन्या आहेत. त्यांना 3 मुली आहेत. मी 12वीत शिक्षण घेते. एक 8वीत आणि एक 6वीत आहे. रवींद्र मोहन सुरुंची आहे. माझा व्यवसाय विकास सोसायटीमध्ये माझ्याकडे रेशन दुकान चालवण्यासाठी दिलेलं आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझं नाव आहे शिवाजी धर्मा देसले. मुलगा आहे, शेती व्यवसाय.
शाळेतल्या गमतीचे ते दिवस गेले, शाळेच्या गमतीचे ते दिवस गेले, आठवणींच्या जाळेत शाळेतले बालपण ते उरले, शाळेतले बालपण ते उरले. मित्र, आता